दृष्टी कमी झाल्यामुळं काही वाचता येत नाही, लिहिता येत नाही. ह्यांना रोजचं जेवण सुद्धा करणं मुश्किल आहे. दिसत तर नाहीच आहे, राहायला पण घर नाही व्यवस्थित. मंडळी नमस्कार. हे दादा गेले 10 वर्ष एकटे राहत आहेत. एकटे म्हणजे पूर्णपणे एकटे. त्यांना डोळ्यांनी पण त्यांची साथ सोडली. आता त्यांची दृष्टी आहे ना फक्त 20% काम करते. पायाखाली काय आहे ना काही कळत नाही. स्वयंपाक सुद्धा त्यांना एकट्याला करावा लागतो. त्यांना जवळचं असं कुणीच नाही. बायका पोरांनी पण त्यांना दूर लोटलंय. आता त्यांना एक वेळेची जरी भाकरी खायची म्हणलं ना तरी मुश्किल आहे. अशी दादांची कंडिशन अत्यंत वाईट अशी म्हणावी लागेल. परंतु ह्या जगामध्ये चांगली माणसं आहेत ह्याचा मला प्रत्यय येत चाललेला आहे. आणि ह्या दादांच्या डोळ्यातले अश्रू एका माणसाने पाहिले, एका देव माणसाने पाहिले. त्या देव माणसांचं नाव आहे दत्तात्रय महादेव येळे. हे साहेब आहेत माळेगावचे, बारामती येथील. ह्यांना रोजचं जेवण सुद्धा करणं मुश्किल आहे. दिसत तर नाहीच आहे, राहायला पण घर नाही व्यवस्थित, घरात लाईट पण नाही. त्यांना रोजची भाकरी मिळावी म्हणून ही मदत येळे साहेबांनी आपल्याला केली आहे. मी या येळे साहेबांचे अगदी मनापासून आभारी आहे की त्यांनी ही मदत ह्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांना 2 घास सुखाने खाता यावेत ह्याचे काहीतरी प्रोव्हिजन केलेले आहे. मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझी ही कंडिशन झाली ती आपण त्यांना सांगितलेलीच आहे की अशी दुसऱ्याची होऊ नये, परंतु हे अर्ध्याच आयुष्यात असं झालं. दादांचं वय जेमतेम 55 वर्ष सुद्धा नसेल, पण ह्या 55 वर्षी त्यांची दृष्टी 80% गेलेली आहे. अशी वेळ कुणावर येऊ नये. दृष्टी कमी झाल्यामुळं काही वाचता येत नाही, लिहिता येत नाही, स्वयंपाक करताना. आता 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. दादांचं शिक्षण आहे ना 12वी झालेलं आहे. म्हणजे एवढ्या जुन्या काळात दुर्गम भागात पण ते शिकलेले आहेत. पण त्यांना अचानक नोकरी सोडून द्यावी लागली कारण त्यांच्या अपुऱ्या दृष्टीमुळे. कंस्ट्रक्शनमध्ये काम करत होतो, चांगलं काम होतं. म्हणजे उन्हाचा परिणाम झाला आणि डोळ्यात काचबिंदू झाला. तो कधी पिकला तर कळलंच नाही. आणि डॉक्टरकडे सुद्धा गेलो मी. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगितलं काचबिंदू तुमचा पिकून गेलेला आहे, तुमचं ऑपरेशन होणार नाही. मग आहे त्या दृष्टीवर थांबावं लागलं. आता तुम्हाला 4 पैसे खायला काय आता इकडं कुणी दिलं तर आपलं असं चालवायचं. मित्रांनो, येळे साहेबांचे अक्षरशः मी चरणस्पर्श करीन आणि त्यांचे आभार मानेन. त्यांनी ह्या दादांचं दुःख पाहिलं, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. थोडं ना थोडं हे अश्रू थांबवण्याचा ते प्रयत्न करतायत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी जी मदत दिली ती यांच्यापर्यंत सुपूर्द करतो. आभारी आहे. हे दादा एवढं दुःखदायक आयुष्य कसं भोगतायत ना ह्याचा एक पूर्ण व्हिडिओ आपण करणार आहोत आपल्या मी व्हॉट्सअप चॅनलवर. तुम्ही नक्की पहा.